खरं तर आज कार्यक्रम घ्यायचा आणि दादा येणार म्हणून पावसाने त्यांच्या अगोदरच हजेरी लावली। अतिशय मुसळधार पाऊस हा कालपासून आपल्या परिसरात चालू आहे, त्याच्यामुळे खरं तर सगळीच धावपळ झाली आणि म्हणून लोकांनाही यायला थोडा उशीर होत आहे। मात्र दादा वेळेचे पक्के असल्या कारणाने ते एकदम वेळेतच आपल्याकडे पोहोचले, म्हणून थोडंसं धावपळीचं वातावरण आहे, त्याच उडाचा तडका खूप आहे। तरी सुद्धा आपण सगळे इथे एवढ्या उन्हात बसलेले आहात, त्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते। दादा, आपली ही सिन्नर मतदारसंघातील पूर्व भागात यायची दुसरी वेळ आहे। मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण शहाला 132 केव्ही सबस्टेशनच्या उद्घाटनासाठी आले होते, त्यावेळेस तसं बघितलं तर आमचा सिन्नर तालुका दुष्काळी होता। मात्र आज तुम्ही ज्या जलपूजनासाठी आलेले आहे, त्या जलपूजनामुळे हा दुष्काळाचा कलंक आमच्या तालुक्याचा पुसण्याचं काम या तालुक्याचे लोकप्रिय आमदार जलदूत आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे। मला सांगायला आनंद होतो की आज विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडली। काल खरं तर बॅनरवाल्याकडे मी यादी देत होते की कोणते कोणते कामं आपल्याला भूमिपूजन करायची आहे, कारण की 1-2 दिवसात आचारसंहिता लागेल, म्हणून दादांच्या हस्ते आपल्या सिन्नर मतदारसंघातील जेवढे कामं मंजूर झालेली आहे, वर्क ऑर्डर निघाले आहे, या सगळ्याच कामांचं भूमिपूजन करून त्याची पाटी आपल्याला लावायची होती। मात्र ज्यावेळेस त्या डिझायनरकडे मी ते नावं दिली तर डिझायनर मला म्हटला, दीदी तुम्ही 10x100ची जरी मोठा फलक लावला तरी त्याच्यावर कामं मावू शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात कामं आपल्या मतदारसंघामध्ये आता मंजूर झालेली आहेत। ही सगळी किमया, ही सगळं साथ खरं तर दादांची आहे। तसं जर बघितलं तर हे राजकीय 5 वर्ष हे अतिशय अस्थिर होते। सुरुवातीच्या काळाला निवडणूक झाल्या झाल्या कोरोनाची साथ आली। या कोरोनाच्या साथीमुळे आपण एकमेकांनाही भेटत नव्हतो, अशा परिस्थितीमध्ये सरकारचं प्राधान्य हे फक्त आणि फक्त आरोग्य होतं, म्हणून सुरुवातीच्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये विकास कामं मात्र आपल्याला कोणती करता आली नाही। तरी सुद्धा त्या काळामध्ये कोकाटे साहेबांनी त्यांच्या माध्यमातून शिवार रस्त्यांची अनेक कामं केली होती। त्यानंतर कुठेतरी सरकार स्थिर झालं, कामाला सुरुवात झाली, तर दुर्दैवाने परत एकदा सरकार पडलं आणि आपल्याला विरोधात बसायची पाळी आली। विरोधात बसल्यावरती 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये जास्त निधी आणू शकलो नाही। मग परत दादांनी एकदा सत्तेत जायचा निर्णय घेतला आणि खरं तर दादांनी जो निर्णय घेतला त्याच्यामुळेच खरं तर जेवढे विकास कामं आज आपल्या मतदारसंघामध्ये दिसताय, या निर्णयामुळेच आपल्याला कामं डोळ्यासमोर दिसताय। जर कदाचित दादांनी असा निर्णय घेतला नसता तर उद्या प्रचाराला जात असताना लोकांमध्ये कोणते कामं सांगायची आणि काय विकास कामं घेऊन जायची, हा फार मोठा प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला असता। मात्र दादांनी सत्तेत गेले आणि फक्त सत्तेतच नाही गेले तर हजारो कोटींचे कामं आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी आपल्याला दिली आहेत। एक रस्ता, आज ज्या रस्त्याचं भूमिपूजन झालं, या एक रस्त्यासाठी 940 कोटी रुपये दादांनी दिलेले आहे। 940 कोटी रुपये एका रस्त्यासाठी आपण स्वप्नात विचार करू शकत नाही, एवढा मोठा निधी हा आपल्याला आज दादांनी दिलेला आहे। हा रस्ता 5 तालुके जोडतो, विंचूर लासलगाव पासून सुरू होऊन सोमठाणा, पंचाळे, पांगरी, मरहळ, त्यानंतर नांदूर, चापडगाव, हिवरं, पिंपळं, म्हैसवळण घाट असं करत इगतपुरी तालुक्यातले टाकेद, मांजरगाव अशा अनेक गावातनं जाऊन अनेक लोकांचा रहदारीचा मार्ग आज मोकळा होणार आहे आणि 5 मतदारसंघ जोडली जाणार आहे। 148 किलोमीटरचा हा रस्ता आहे। एवढा मोठा निधी ज्यावेळेस दादा आपल्याला देत आहेत तर निश्चितपणे त्या कामांचं भूमिपूजन होणं त्यांच्या हस्ते आपलं कर्तव्य आहे। त्याचबरोबर आज या पूरचाऱ्यांनी जे आपण बघतोय की परिसर सुजलाम सुफलाम झालाय, हे खरं तर दादांची आणि आमदार साहेबांची पुण्य आपल्या सगळ्यांना आहे। आपण म्हणतो की विकास कामं करायला हवी, आमदार कशासाठी निवडून देतो? आमदार आपल्या समस्या सोडवण्यासाठी, कामांसाठी निवडून देतो आणि ते काम चोख दादांच्या मार्गदर्शनाखाली कोकाटे साहेब करत आहे। दादा, तसं बघितलं तर आमचा पूर्व भाग हा आताही दुष्काळी, आताही जर बघितलं तर पाऊस आपल्या पूर्व भागात नाहीये।
अजूनही जर पूर चारा नसता तर विहिरींना पाणी लागलं नसतं, बंधारे पूर्ण कोरडे असते, अशी परिस्थिती आजही पूर्व भागामध्ये आहे. मात्र पूर चारा सुरू झाल्या असल्यामुळे आज सुमारे 200 पाझर तलाव भरून तुडुंब भरून वाहत आहेत. 40 गावांचा दुष्काळ हा आजच्या काळाला दूर झालेला आहे, हे आपल्याला डोळ्याने दिसतंय. आणि याच्यासारखं मोठं काम अजून कोणतंही असू शकत नाही अशी माझी भावना आहे. रस्ते होत राहणार, विजेच्या समस्या होत राहणार, सभामंडप, पेवर ब्लॉक, हायमास्ट हे कामं आयुष्यभर चालत राहणार. मात्र जे कोकाटे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काम केलेलं आहे, या पूर चाऱ्यांचं काम हे पिढ्यानपिढ्या त्याचा उपभोग घेणार आहे आणि पिढ्यानपिढ्यांचं कल्याण या पूर चाऱ्यांच्या माध्यमातून खरं तर झालेलं आहे. दादा, यानंतरचा आमचा सगळ्यात महत्त्वाचा नदीजोड प्रकल्पाचा जो विषय आहे तो देखील आपण मार्गी लावणार आहे, याला मला खात्री आहे. आणि ते सुद्धा येत्या 5-7 वर्षाच्या याच्यात पूर्ण होऊन आमचे हे पूर कालवे बारमाही वाहणार आहे अशी परिस्थिती आम्हाला डोळ्याला दिसते आणि आमचं मन अत्यंत आनंदित होतं याच्याने. दादांच्या माध्यमातनं आदिवासी उपयोजना झालं, नगरोत्थान झालं, CMGSY, जलसंधारण, जिल्हा नियोजन, यात्रास्थळ, पर्यटन, म्हणाल त्या हेडखाली फक्त साहेबांनी सांगायचं आणि दादांनी सही करून निधी द्यायचा अशी परिस्थिती खरं तर आपल्या तालुक्यासाठी, मतदारसंघासाठी निर्माण झालेली होती. अनेक कामांचं भूमिपूजन करायलाही वेळ नाही अशी परिस्थिती आहे. तसं जर बघितलं तर कोकाटे साहेब फार नशीबवान आहेत. मला आठवतं ज्यावेळेस पूर चाऱ्यांचं काम चालू होतं, मी स्वतः लोकांचं ऐकलं होतं की काही नाही, हे पाईप नुसते असेच टाकताय, पैसे निघून जाणार आहे, याच्यातनं कोण देव नदीचं पाणी कधी इथे मिरगावला साळायला येणार आहे आणि कधी आम्हाला ते आमचा दुष्काळ हटणार आहे अशी परिस्थिती ही मतदारसंघामध्ये होती. लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता, लोकांच्या मनामध्ये तर्कवितर्क चालू होते. मात्र निसर्ग साहेबांसोबत होतं. आपल्या तालुक्यातला ज्यावेळेस पंचाळ्याचा सप्ताह झाला, सप्ताह चालू असताना आपल्याला वाटलंही नव्हतं एवढा पाऊस होईल. मात्र सप्ताह झाल्या दुसऱ्या दिवशीपासनं जे पावसाने जोर धरला, त्या पावसाच्या माध्यमातनं पूर चारा ज्यावेळेस सुरू झाल्या, सगळ्यात पहिला जल्लोष शहाला झाला. 8 तासात टेलला पाणी गेलं आणि बंधाऱ्याला पाणी सुरू झालं अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यावेळेस लोकांना सत्य पटलं की हा काही भोंगळ कारभार नाही, ही सत्य परिस्थिती आहे आणि पाणी पूरचारीचं खाली येणार आहे. त्यानंतर मागेल त्याला मशीन, मागेल त्याला ब्रेकर, मागेल त्याला पोकलेन देऊन आपण सगळे बंधारे भरायचा प्रयत्न केला. काही बंधारे राहिले, काही ठिकाणी खडक लागलं, पण ती परिस्थिती तशी नसल्या कारणाने आपल्याला थोडं थांबून घ्यावं लागलं. मात्र येत्या काळात तेही बंधारे भरतील अशी पूर्णपणे विश्वास आणि खात्री माझ्या मनामध्ये आहे. दादा आणि साहेबांचा राजकीय प्रवास जर तसा बघितला तर तो सुरुवातीपासून संघर्षमय राहिलेला आहे आणि दोघांचा स्वभावही सारखा आहे. दोघंही स्पष्ट वक्ते आहे, दोघं कामसू आहे, परखड आहे, विकासात्मक दृष्टिकोन आहे. आणि म्हणून खरं तर त्यांना अनेक समस्यांना, अनेक संघर्षांना सामोरं जावं लागतं. आपल्या कोकाटे साहेबांनी अनेक पक्ष बदलली. खूप लोक त्याच्यावरती टीका टिप्पणी करत असतात की साहेबांनी पक्ष बदलली. मात्र साहेब पक्ष बदलत असताना त्यांचा हेतू हा फक्त आणि फक्त तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास होता. तसाच दादांनाही अनेक वेळा राजकीय निर्णय घ्यावे लागले. तो निर्णय घेत असताना त्यांनी फक्त महाराष्ट्राच्या जनतेचा हिताचा विचार केला आणि त्या विचारातनं खरं तर त्यांनी राजकीय निर्णय घेतले आणि त्या जनतेचं कल्याण करायचं ही काम दादांनी त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. तसं जर बघितलं तर आमच्या अनेक लाडक्या बहिणी आज इकडे आल्या. दादा 7,500 रुपये प्रत्येकीच्या खात्यात आज पडलेले आहेत. पडले की नाही माय भगिनी? पडलेत ना? काही लोक म्हणतात दादा की महागाई कमी करा, महिलांना काय पैसे देता. मला सांगा, मी माझ्या माय भगिनींना विचारू इच्छिते, जर तुमची गॅसची टाकी आज 1000 रुपयाची आहे, तुम्हाला तुमचा नवरा किती पैसे देतो? 1000 रुपये, बरोबर आहे. तीच टाकी उद्या 700 रुपयाची झाली, तुमचा नवरा तुम्हाला 1000 रुपये देईल का 700 रुपये देईल? 700 रुपये देईल ना. तो म्हणेल का बाई उरलेले पैसे तुला राहू दे, तू जा कुठेतरी तुझ्यासाठी काहीतरी घे, असं होईल का? आपल्या दादांनी आपल्या माय भगिनींना पायावर उभं करायचं, स्वावलंबी करायचं काम केलेलं आहे. दादांनी एका सभेमध्ये उदाहरण दिलं होतं की ज्यावेळेस पहिला हप्ता पडला होता 3000 रुपयांचा, त्या 3000 रुपयांच्या हप्त्यानंतर राखी पौर्णिमेचं सण होतं. त्या महिलेने त्या 3000 रुपयातनं राखी बनवण्याचं सामान घेतलं
आणि त्या राख्या विकून त्या महिलेने 35,000 रुपये कमवले होते. म्हणजे दादांनी खरं तर महिलांसाठी एक खूप मोठा मार्ग उपलब्ध करून दिला, ज्याचा कधीही कोणी विचार करू शकत नाही. महिलांचा नेहमी कामच फक्त महिलांनी करायचं आणि घर आणि चूल आणि मूल एवढंच ज्यावेळेस त्यांचा हेतू होता, त्या माध्यमातून या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून आज महिलांना सक्षम आणि सबल बनवायचं काम दादांनी केलेलं आहे. दादा, या जनतेने तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने पाठवलेलं नाहीये. तुम्ही असेल किंवा कोकाटे साहेब आहे, तुमचा संघर्ष फार मोठा आहे आणि मला खात्री आहे ह्या वेळेसही तुम्हाला ही जनता रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही. तुम्हाला मुख्यमंत्री झालेलं बघायचं आमचं स्वप्न आहे. कारण की मला माहिती आहे ज्यावेळेस दादा मुख्यमंत्री होतील आणि साहेब मंत्री होतील त्यावेळेस आपल्या तालुक्यातलं एकही विकास काम मागे राहणार नाही याची माझ्या मनामध्ये पूर्णपणे खात्री आहे. दादा, तुमच्या पाठीमागे तुमच्या संघर्षात तुमच्या वाईट वेळात चांगल्या वेळात आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभं राहू, ही ग्वाही आज मी माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाच्या माध्यमातून देते. आणि आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचं मी आपल्या सिन्नर मतदारसंघात आपल्या प्राथमिक स्वरूपात आपल्या पूर्व भागात आपल्या पंचाळे गावात मनपूर्वक असे स्वागत करते आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक याला विराम देते. धन्यवाद. मला फक्त इतकंच सांगायचं, जिल्हा अध्यक्ष म्हणून विनंती करतोय मी का आपल्या या महाराष्ट्रामध्ये 288 आमदार असतात, परंतु आपल्या मतदारसंघामध्ये विकास निधी नेण्यामध्ये जे काही 10-11 आमदार महाराष्ट्रात असतात त्यातल्या वरच्या नंबरवर कोकाटे साहेब याचा सिन्नर तालुक्याने विचार करणं गरजेचं आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा चालू असताना एका नेत्याने महाराष्ट्रात नाही बरं का, उत्तर भारतामध्ये एका खासदार उमेदवारांनी भाषण केलं होतं. लोकांची मागणी होती, मला आमच्या गावाकरता सभामंडप द्या, रस्ते द्या, शाळा द्या, हॉस्पिटल द्या. परंतु एक नागरिक मधून स्टेजवर उभा राहून स्टेजसमोर बोलत होता की आमच्या गावाला हे बाकीचे देण्यापेक्षा पाण्याने भरलेली नदी द्या म्हणे. ते म्हणे दिली नदी. आता नदी द्यायचं म्हणजे सोपं काम आहे का? नदी दिली, निवडणूक झाली, जिंकून आले, म्हणा हो ते नदीजोड प्रकल्प आहे केंद्र शासनाचा, त्यावेळेस पाणी येईल तुमच्याकडे, नदी येईल. पण कोकाटे साहेबांनी आजच सिन्नर तालुक्यामध्ये निवडून आज सगळं पाण्याचंच पूजन करतोय आम्ही सकाळपासून. तर एवढं मोठं कर्तृत्व असलेलं नेतृत्व जर सिन्नर तालुक्याला लाभलेलं आहे त्याचा याचा विचार सगळ्या नागरिकांनी करावा. आणि दरवेळच्या काठावरचे निवडून आलेले आमदार आम्हाला नको आहे, कोकाटे साहेबांना मोठ्या संख्येच्या मताधिक्याने निवडून द्यावा अशी कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. यानंतर आलेल्या मान्यवर पाहुण्यांचा स्वागत सन्मान आजच्या या निमित्ताने. सुरुवातीला राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांचा सन्मान करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे नेते विकास पुरुष माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेबांना विनंती करतो की आपण या दिमागदार सोहळ्याच्या निमित्ताने माननीय अजितदादांचा सन्मान करावा. जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. जो मोल करतो घामाचा असा अजितदादा आहे कामाचा, असे दादांच्या माध्यमातून सगळी विकास कामं आपल्याला उपलब्ध झाली आणि एवढा मोठा विकास निधी मिळाला. हे प्रेम कोकाटे साहेबांवरती सदैव अजितदादांचं आहे आणि हे प्रेम सदैव असंच राहावं. एकदा जोरदार टाळ्या वाजूयात आणि जोरात घोषणा देऊयात, अजितदादा तुम आगे बढो. माणिकराव कोकाटे साहेबांचा. यानंतर पुढील सन्मान आहे माजी खासदार सन्माननीय देविदाजी पिंगळे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी सुदेशजी खुळे, राजेंद्रजी घुमरे आणि विठ्ठलराजे उगले या तिघांना विनंती करतो आपण पुढे यावं आणि माननीय माजी खासदार देविदाजी पिंगळे साहेबांचा सन्मान करावा. सुदेशभाऊ खुळे, राजेंद्रजी घुमरे आणि विठ्ठलराजे उगले यांना विनंती आपण ताबडतोब मंचावर यावं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माननीय विष्णुपंत मैसदुने साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी विजू पाटील यांना विनंती करतो आपण पुढे यावं. विजूभाऊ गडाख, सन्माननीय नवनाथराव मुरडणर यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं आणि सन्माननीय मैसदुने साहेबांचा सन्मान करावा.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेरणाताई बलकवडे उपस्थित आहे, महिला राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा. त्यांचा सन्मान करण्यासाठी मंगलताई कुऱ्हाडे यांना विनंती करतो, त्यांनी पुढे यावं. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सिन्नर महिला तालुका अध्यक्षा मंगलताई कुऱ्हाडे यांना विनंती करतो, आपण प्रेरणाताई बलकवडे यांचा सन्मान करावा. सीमंतिनी ताईंना विनंती करतो, आपण बलकवडे ताईंचा झाले. यानंतर आपल्या पंचाळे गावामध्ये गंगागिरी महाराजांचा सप्ताह पार पडला दिमाखात. या गंगागिरी महाराज सप्ताह कमिटीच्या वतीने आणि ग्रामपंचायत पंचाळेच्या वतीने माननीय अजितदादांचा सन्मान या ठिकाणी होतोय. भव्य दिव्य असा हा 183वा अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. या सप्ताह कमिटीच्या वतीने आणि ग्रामपंचायत पंचाळेच्या वतीने 177वा सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताह पार पडला दिमाखात या सप्ताह कमिटीच्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिन्नर तालुका इगतपुरी तालुक्याच्या वतीने दादांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, आपण पुढे यावं. झाले. यानंतर ओके. यानंतर मनोगत आपण घेतोय. सिन्नर तालुक्याचे भाग्यविधाते विकास पुरुष माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेबांना विनंती करतो की साहेब आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. सन्माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. एकच सत्कार या ठिकाणी होतोय. माननीय एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात कोकाटे साहेबांचं स्वागत करूया. विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमासंदर्भात अतिशय घाई गर्दीच्या वेळामध्ये आपल्या तालुक्याला वेळ देऊन ज्यांनी उपस्थिती नोंदवली ते माननीय नामदार अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, या जिल्ह्याचे माजी खासदार माझे मित्र देवदास पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैजुने, महिला अध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, सिन्नर तालुक्यातून इगतपुरी तालुक्यातून टाकेत गटातून आलेले सर्व सहकारी बांधव, आमच्या उन्हामध्ये कडक उन्हामध्ये बसलेल्या आमच्या माता भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, दरवेळेस काही ना काहीतरी प्रॉब्लेम आपल्याला होतो. काल आपण सभेची जय्यत तयारी शेजारच्या मैदानावर केली. 5 एकरामध्ये मंडप बांधून झाला आणि रात्रभर पाऊस पडला. तिथे गुडघाभर पाणी साचलं आणि त्यामुळे तिथं सभा आपल्याला घेता येणे शक्य नव्हतं. नाईलाजानं रात्री या ठिकाणी उघड्यावर या ठिकाणी सभा घ्यावी लागली. खरं म्हणजे या अगोदर सकाळी कधी पाऊस येत नव्हता, पण आज सकाळी नाशिकलाही पाऊस झाला, सिन्नरला पाऊस झाला, प्रामुख्याने पूर्व भागातही पाऊस झाला. त्यामुळे अर्जंटली या ठिकाणी उघड्यावर ही सभा आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागत आहे. उन्हाचा प्रचंड उकाडा आहे आणि दादा पण सारखे म्हणतात आहे जास्त लोक उन्हात बसलेले आहेत, एवढा वेळ उन्हात बसवणं चांगलं नाही. परंतु परिस्थितीच अशी निर्माण झाली ती सर्वांच्या हाताबाहेर गेली. अत्यंत मोठं असं काम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा देव नदीचे जे 2 पूर सारे आहेत, खोपडी ते मिरगाव आणि कुंदेवाडी ते सायळे, या दोन्ही पूर चारव्या जवळपास 60 किलोमीटर अंडरग्राऊंड गेली 2-3 वर्ष काम सुरू होतं. आणि काम संपल्यानंतर यावर्षी आपल्याला फक्त टेस्टिंग करायची होती. त्यामध्ये काय अडचणी आहेत, कुठे कुठे अडचण निर्माण होऊ शकतात,
याचा अभ्यास करण्यासाठी आपण यावर्षी पाणी सोडलं. तोपर्यंत सिन्नर तालुक्यातल्या जनतेला, तोपर्यंत सिन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याला इतकी चिंता ही कल्पना नव्हती की अशा प्रकारे देवनदीचं पाणी वळून पूर्व भागामध्ये जे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेकडो बंधारे या ठिकाणी झालेत, शेकडो पाझर तलाव झालेत, अनेक एमआय टँक झालेत. परंतु आतापर्यंत या पाझर तलाव आणि एमआय टँकमध्ये कधीही पाणी आलं नाही. चुकून एखाद्या वर्षी खूप पाऊस झाला तर या बंधाऱ्यांना या ठिकाणी पाणी आलं तर आलं अर्धवट, अन्यथा पाणी हा शब्द आमच्या डिक्शनरीमधून गायबच झालेला आहे. आणि भविष्यामध्ये आम्हाला कुठे पाणी मिळणार नाही अशा प्रकारची अपेक्षा जनतेच्या मनामध्ये होती. परंतु जलसंधारण विभागामध्ये आमचे कनिष्ठ अभियंता लोखंडे या ठिकाणी होते. माझ्या काही कार्यकर्त्यांना मी सांगितलं की एकदा मला सर्वे करून दाखवा. जर सर्वेने ग्रॅव्हिटीने पाणी जाणार असेल तर आपण ती योजना काही झाली तरी राबवू. आणि सुदैवानं सर्वेमध्ये संपूर्ण भागामध्ये कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी न लागता, कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिसिटीचं बिल न भरता ग्रॅव्हिटीने सगळे बंधारे या ठिकाणी भरू शकतात अशा प्रकारचा सर्वे समोर आला. आणि त्या दृष्टिकोनातून तत्कालीन जलसंधारण मंत्री नितीन राऊत साहेब आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या मागे लागून हे प्रकल्प मंजूर करून घेतले आणि भूमिपूजन केलं. मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्यावर काही काम झालं नाही. पण नंतरच्या काळामध्ये शासनाने जी आर काढला की लँड ॲक्विजिशनचा खर्च खूप होतोय, त्यापेक्षा पाईपलाईनद्वारे जर आपण हे पूर चालू केले तर त्यामध्ये सरकारचाही फायदा आहे, शेतकऱ्यांचाही फायदा आहे आणि अनेक ठिकाणी पाण्याचं लिकेजेस या ठिकाणी थांबणार आहे. आणि म्हणून ते संपूर्ण अंदाजपत्रक रिवाईज केलं. त्यामध्ये पाईप धरले, अंडरग्राऊंड पाईप धरले, कुठे 5 मीटर तर कुठे 10 मीटर, 30-30, 35-35 फूट या ठिकाणी पाणी जमिनीखालून पाईप गेलेले. दादा, तुम्हाला विश्वास बसणार नाही, अशी योजना तुम्ही जर पाहिली तर महाराष्ट्रातली ही पहिली योजना आहे ज्यामध्ये 1 रुपयाचं लाईट बिल नाही आणि अजिबात मेंटेनन्स नाही, मेंटेनन्स फ्री. अशी एवढी मोठी योजना महाराष्ट्रात कुठेच नाही. ती फक्त सिन्नरच्या पूर्व भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाला सामोरं जाणारा माणूस, पाहुण्यांना एक ग्लासभर पाणी द्यायचं म्हटलं तरी सुद्धा पाणी मिळत नव्हतं, अशा प्रकारची आमची अवस्था होती. पण पिण्याच्या पाण्यासाठी तर आम्ही प्रयत्न केले, पण शेतीच्या पाण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला. आणि त्यामुळे त्याचं जलपूजन होणं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही काळाची गरज होती. आणि अजितदादांसारख्या माणसाच्या हस्ते जलपूजन करणं ही सुद्धा ती महत्त्वाची गोष्ट होती. म्हणून दादांना आग्रह करून मी या ठिकाणी आणलेलं आहे. नुसतं आपल्याला जलपूजन करून थांबता येणार नाही. मी दादांच्या मागे गेल्या 2 महिन्यापासून लागलोय की नदीजोड प्रकल्प आहे, गारगाई, पिंजाळ, एकदरे, गोदावरी आणि देवनदी या प्रकल्पाला जर शासनाने मान्यता दिली, 13,500 कोटीचा प्रकल्प आहे. दादांनी मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांची सही घेतली, त्यानंतर राज्यपाल महोदयाकडे ती फाईल गेली, राज्यपाल महोदयाने सही करून संमती दिली. आता MWRR कडे फाईल आहे. परंतु MWRRच्या मान्यतेच्या अटी शर्तीवर राहून परवाच्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्हाला या नदीजोड प्रकल्पाला मान्यता द्यावी ही विनंती मी सिन्नर तालुक्याच्या जनतेच्या वतीने दादा आपल्याला करतो. आणि दुसरा आमचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आमच्या आदिवासी बांधवांचा. राघोजी भांगरेचं स्मारक जे आहे ते काल हायपॉवर कमिटीतून या ठिकाणी मंजूर झालंय. उद्या शिखर समितीवरती आपल्याला घ्यायचं आहे आणि शिखर समितीची मान्यता घेऊन त्याचं टेंडर फक्त फ्लोट करायचं बाकी आहे. त्यामुळे तेही काम आपलं मार्गी लागलेलं आहे. 2 दिवसामध्ये 2 काम मार्गी लागणार आहे. दोन्ही कामाची किंमत ही जवळपास 14,000 कोटी 15,000 कोटी रुपये आहे. म्हणजे आपल्या सिन्नर तालुक्याला जसा तालुका निर्माण झाला तोपर्यंत एवढे पैसे कधी बघायला ऐकायला सुद्धा मिळाले नाही, एवढे पैसे या सिन्नर तालुक्यामध्ये येणार आहेत. आज आपण ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणाहून हा 1,000 कोटीचा रस्ता, महाराष्ट्रातला सर्वात मोठा रस्ता केवळ आणि केवळ अजितदादाच्यामुळे या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे. सिमेंट कॉन्क्रीटकडून 140 किलोमीटर रस्ता मिळाला आहे. 2 तालुक्याला जोडणारा, इगतपुरी, सिन्नर, 4 विधानसभा मतदारसंघाला जोडणारा आणि थेट समृद्धी हायवे लागणारा हा रस्ता संपूर्ण दळणवळण या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, यांचा माल ने आण करण्याच्या दृष्टीनं सर्वांना या ठिकाणी लाभदायक ठरणार आहे. शिवाय एवढंच नव्हे, मालेगाव गुजरातकडनं येणारी रहदारी आहे
ती सुद्धा या मार्गाने आपल्याला या ठिकाणी मार्गस्थ करता येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून एवढा मोठा रस्ता दादांनी दिल्यानंतर त्याचं भूमिपूजन होणं आवश्यक होतं. म्हणून 2 कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक आलो. आणि यानंतर इतर जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाची उद्घाटनाला दुर्दैवानं माझ्याजवळ वेळ नाही आहे. इतकी कामं दादांनी दिली आहेत. गेल्या 1 वर्षामध्ये 3,000-3,500 कोटीची कामं दादांनी या ठिकाणी मंजूर केली आहे. जे मी 20 वर्षात करू शकलो नाही ते फक्त 1 वर्षामध्ये मला करता आलं. केवळ जर दादांची साथ दिली नसती तर आज सिन्नर तालुका कायम दुष्काळी काय उपाशी राहिला असता. मित्रो, आज जे काही बदल जे अनेक वेळा घेतले, मला राजकारणात काही मिळालं की नाही मिळालं मला माहीत नाही. मी मिळवण्यासाठी कधी प्रयत्न केले नाही. पण मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी पक्ष बदलले, प्रसंगी सरकारमध्ये गेलो, प्रसंगी अनेक वेळा मला खस्ता खावा लागला, अनेक वेळा टीकेला सामोरं जावं लागलं. पण हेतू फक्त एकच होता, टार्गेट फक्त एकच होतं, माझ्या मतदारसंघातल्या जनतेचं कल्याण कधी होईल, त्या जनतेचं कल्याण कशामध्ये आहे, सरकारमध्ये गेल्याशिवाय ते होणार नाही याची मला पूर्ण कल्पना होती. आणि म्हणून जाणीवपूर्वक दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय आज तागत यशस्वी झाला आहे. आज 3-3.5 कोटी रुपये आले. उद्या परवा आणखी जर 14-15 कोटी रुपये आले तर या तालुक्याला 15-20 हजार कोटी रुपये कोण देणार आहे मला सांगा तुम्ही. माझ्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढे पैसे याच्या 5% सुद्धा पैसे कधी मिळाले नाही. तुमच्या पुढच्या कार्यकाळामध्ये 200 पिढ्या या ठिकाणी MSCBच्या संदर्भात दादाच या ठिकाणी उद्घाटन करून गेले 132 पुढे शहाला. जर ते MSCBचं उद्घाटन नसतं झालं तर लाईटची काय अवस्था झाली असते आपली. आता सुद्धा मला कल्पना आहे की एवढी सगळे बंधारे भरल्यानंतर लाईटचा प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे. DP ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होणार आहे. म्हणून 500 ट्रान्सफॉर्मरचा प्रस्ताव मंजुरीसाठी मी या ठिकाणी शासनाला पाठवलेला आहे. कदाचित 2-4 दिवसामध्ये तोही मंजूर होईल. आणि 500 ट्रान्सफॉर्मर अपग्रेड करण्याचं काम भविष्यकाळात आपल्याला करावं लागणार आहे. नवीन सबस्टेशन या ठिकाणी शेजारी पंचाळ्याला जागा नव्हती म्हणून या ठिकाणी उजनीला आपण ते नवीन सबस्टेशन घेतलं. त्याचंही आज या ठिकाणी भूमिपूजन आपण करतोय. ते काम उद्यापासून चालू होणार आहे. मटेरियल येऊन पडलंय त्या ठिकाणी. म्हणजे शहाचं सबस्टेशन उद्या परवा कार्यान्वित होईल. शहाचं 33 kV, उजनीचं 33 kV, इकडे पूर पाणी, इकडे रस्ते, हा इकडे जाणारा 12 कोटी रुपये रस्ता, देवपूरला जाणारा 12 कोटी रुपये रस्ता, असे जवळपास 200 कोटी रुपयाचे या परिसरातले रस्ते आणि विजेचं जाळं आणि पाण्याचं जाळं इतकं उत्कृष्ट झालेलं आहे दादा की या ठिकाणी लोकसंख्या जरी कमी असली, उपस्थिती जरी कमी असली तरी लोक समाधानी झाले, लोक तृप्त झाले. लोकांचा हाच दोष आहे. उपाशी राहिले की लोक मागामागे फिरतात आणि पोट भरलं का लोक घरी झोपतात. पण ते ठीक आहे, तुमचं पोट भरण्यासाठीच आपण एवढं पाऊस काय माणसं खातो का. पाऊस नव्हता तेव्हा पाऊस नाही आणि आता पाऊस आला तर म्हणजे पावसामुळे झालं. त्यामुळे आळशी माणूस झाला नाही पाहिजे. आमची तरुण पिढी काल परवा नुसतं बंधाऱ्यात पाणी आलं तर टमाटे जळून चालले होते, फुलं पडायला लागले होते. 2 दिवसामध्ये टमाटे आले आणि 2 दिवसामध्ये 10-20 लाख रुपये एका मुलाला झाले, आमच्या एका तरुणाला झाले. त्यामुळे ते इतके खुश झाले की त्यांनी पाणी कधी आयुष्यात पाहिले नाही. 70 वर्ष पाझर तलाव, गावतळे, एमा टँक बांधून झाले, पाणी कधी आलं नाही. पण यावेळे सगळ्या भागामध्ये पाणी फिरलंय, पूर्व भाग सगळीकडे पाणी फिरलंय. टाक्यात गडामध्ये प्रचंड पाऊस होता, लोक येऊ शकले नाही. नाशिकला खूप पाऊस झाला. दादांनी पण सकाळी हेलिकॉप्टरने यायचं होतं, हेलिपॅडच वाहून गेलं आमचं. सकाळी जाऊन परत हेलिपॅड जागेवर नाही. आता करायचं काय. सभेच्या ठिकाणी पहा होतं गुडघावर पाणी, चिखल झालेला. अशा वेळेस ऐन वेळेस सभा तर घेतली पाहिजे. दादांना एवढं लांब बोलवलंय म्हणून जाणीवपूर्वक या ठिकाणी ऐन वेळेस आपण ही जागा निवडली आणि ऐन वेळेस भर उन्हामध्ये आपण बसलात. मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन आणि मनापासून अश्युअर करेल की जोपर्यंत दादा या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करतील तोपर्यंत तुमच्या आया बहिणींना, तुमच्या शेतकरी बांधवांना, तुमच्या तरुण मित्रांना न्याय देण्याचं काम दुसरा कोणी माणूस करू शकत नाही. हे माझं वाक्य लिहून ठेवा तुम्ही मित्र. दादा आणि दादाच, शब्दाला पक्का, वादाला पक्का. दादा म्हणजे एकदा एखादी गोष्ट सांगितली आणि दादा नाही म्हटले असं माझ्या आयुष्यात कधी घडलं नाही. त्यामुळे दुनिया इकडची तिकडं होऊ द्या, आपल्याला दादांच्या बरोबर राहायचंय. दादा माझी तुम्हाला स्टँडिंग ऑफर आहे. सगळ्या मतदारसंघातल्या जनतेसमोर मला या तालुक्याने भरपूर दिलाय. मला या तालुक्याने 30-35 वर्ष जे मागितलं ते दिलंय. याच भागामधून जिल्हा परिषदेला 2 वेळा निवडून गेलोय. याच तालुक्यामधून 20 वर्ष जिल्हा बँकेमध्ये निवडून जातोय. या तालुक्यामध्ये जनतेने मला प्रचंड प्रेम दिलंय. तालुका हे माझं घर आहे, हे माझं कुटुंब आहे, हे समजून मी काम केलंय. पण आता आमची सर्वांची इच्छा आहे आमचे राहिलेले प्रश्न दादा तुमच्या अजून सुटावे. त्यासाठी विधानसभेची उमेदवारीची तयारी
आपण सिन्नरमध्ये या आणि सिन्नरमध्ये उमेदवारी लढवा, यासाठी आमचं तुम्हाला जाहीर आव्हान आहे. आम्ही सिन्नरहून तुम्हाला 1.5 लाख मतांनी निवडून देऊ. एक मत जर कमी झालं तर मुंबईच्या मतदारांची पायरी चढणार नाही दादा. एक मत कमी झालं तर मुंबईची पायरी चढणार नाही. त्यामुळे दादांना ऑफर करतो, माझ्या राजकारणात मला जीवनामध्ये खूप दिलं आहे तुम्ही, मला या सिन्नरचा बारामती करायचं आहे आणि बारामतीचा माणूस जरी इथं येऊन उभा राहिला तर सिन्नरचा विकास झपाट्याने झाल्याशिवाय राहणार नाही मित्रो. त्यामुळे मला दादांची मला स्टँडिंग ऑफर आहे की दादांनी सिन्नरमधून विधानसभा निवडणूक लढवावी आणि आपण सर्वांनी ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं राहावं. दादा निर्णय घेतील, दादा ठरवतील ती पूर्व दिशा, पण आपल्याला भविष्यकाळ हा दादांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी चालवायचा आहे, लढवायचा आहे आणि दादांच्या नेतृत्वाखाली प्रगती करायची आहे, महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. यासाठी दादांना ताकद देणं, दादांना शक्ती देणं हे आपलं सर्वांचं काम आहे. आपण सर्वजण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक संघपणे, नुसतं सिन्नरच नव्हे, शेजारी कोपरगाव आहे, तिकडे संगमनेर आहे, इकडे निफाड आहे, इकडे नाशिक तालुका आहे, या सगळ्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ जिथं असेल तिथले सर्व उमेदवार निवडून देण्यासंदर्भात आपण स्वतः आपल्या नातेवाईकांना या ठिकाणी सर्वांना फोन करून सांगा आणि जास्तीत जास्त मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रामध्ये उदयाला कसा येईल या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करा. एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो की उन्हातानामध्ये आपल्याला बसावं लागलं. मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरुवातीला मी देखील दिलगिरी व्यक्त करतो. यायलाही उशीर लागला, त्याचं कारण देखील माणिकरावांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं. विमानाने मुंबईवरून आपल्या ओझरला आलो, तिथून हेलिकॉप्टरनी यायचं होतं, पाऊस होता, ते म्हणले जाता येणार नाही आणि त्याच्यावर रोडनी यायला थोडासा उशीर लागला आणि इथं मंडपाची सोय नसल्यामुळं मलाही थोडंसं बोलायला संकोचित वाटायला लागलं, कारण आपला मंडप सगळ्या त्या पावसामुळं तिथं चिखल झाल्यामुळं आपल्याला तातडीनं मग ह्या बाजूला सभा घ्यायला लागली. त्याच्यामुळं थोडंसं मला माफ करा अशी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आज माझ्या सिन्नरच्या पवित्र भूमीमध्ये माणिकरावांनी मला सांगितलं होतं की दादा आचारसंहिता लागायच्या आधी तुम्ही आम्हाला वेळ द्या आणि ती वेळ आत्ता तुम्हाला दिलेली आहे. नंतर मी इथनं अंबळनेरला जाणार आहे. रोज वेगवेगळे 2 मतदारसंघ मी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आज इथं बंद पूर्व कालवा जलपूजन, त्याच्यामध्ये जवळपास आपण 130 बंधारे, त्यामध्ये 2 MI टँक, 2 पूर कालवे, 60 किलोमीटरची लांबी आणि ह्या भागातलं पावसाळ्यामध्ये वाहून जाणारं पाणी हे वेगवेगळ्या ठिकाणी अडवण्याचं काम हे आमच्या माणिकराव कोकाटेंच्या दूरच्या दृष्टीतनं त्या ठिकाणी आचरणात आलेलं आहे. त्याच्यामध्ये लासलगाव, देव नदी याच्यावर आपण हे सगळं काम केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे फायदा झालेला आहे, कारण 2-3 ठिकाणी मी जलपूजन केलं. माझ्या मायमाऊलींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, माझ्या बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय. शेवटी तुमचा माझा शेतकरी हा कष्टकरी आहे, तो त्याच्या अंगात पाणी आहे, पण त्याच्या शिवारात पाणी आल्यावर मग तो कुणाचा ऐकत नाही, तो स्वतःचं उत्पन्न प्रचंड वाढवतो. आज देखील तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यावर मी मोदी साहेबांना, अमितभाईंना विनंती केली की बाबा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला फार मोठा फटका बसला, काही अडचणी आल्या, काहींनी सांगितलं संविधान बदलणार, घटना बदलणार, कायदा बनणार, आरक्षण काढणार, आणि हा प्रचार कारण नसताना खोटा प्रचार हा विरोधकांनी केला आणि त्याच्यात आदिवासी लोक आणि माझ्या मागासवर्गीय समाजाचे लोक बळी पडले. त्याची किंमत आम्ही मोजली. माझा अल्पसंख्याक समाज ह्याला आमच्यापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न केला गेला. वास्तविक मी पहिल्यापासून सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून शेवटपर्यंत आम्ही त्याच विचारांनी काम करणार, हे पण मी निक्षून तुम्हाला सगळ्यांना सांगतो. तुम्ही अजिबात विचार आणू नका. आम्ही सगळ्या जाती धर्माचं संरक्षण करू, त्यांच्या अडचणी दूर करू. यंदाच्या वेळेस मी अल्पसंख्याक समाजाला, मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपये भागभांडवल करून दिलं. त्याच्यामध्ये गॅरंटी, काल पण पुन्हा एक विषय आला, त्याच्यामध्ये मुलांना मुलींना कर्ज घेण्याच्या करता शासनाची गॅरंटी पाहिजे होती, ती गॅरंटी दिली. शादीखान्याला पैसे दिले, झालेली नव्हती. तिचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही.
आम्ही जात पंथ धर्म भेदभाव आम्ही मानत नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा इतिहास आपण विसरलेलो नाहीये. आणि नेमकं शिवशाहू फुले कोण विरोधक आला का बंद करायला साला. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच विचारांनी आम्ही सगळ्यांनी पुढे जायचं ठरवलेलं आहे. मग माणिकराव असतील आम्ही सगळेजण असू, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घ्या. आज जवळपास हे बंदिस्त पूर कालवा जलपूजन आम्ही केलं. ते आपल्या भागातनं जी देव नदी जाते तिच्यावर ते पाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी सोडलं आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 300 कोटी रुपये खर्च झाला. ह्याच्या आधी कधी एवढा पाऊस काळ पडला नव्हता. त्याच्यामध्ये अजूनही आमच्या माणिकरावचं स्वप्न आहे की बाबा आपल्याला इथं अजून वेगळ्या पद्धतीनं निधी मिळाला पाहिजे. आणि म्हणून माणिकराव कोकाटे सतत माझ्या मागे लागले. त्यांनी इथं उल्लेख पण केला. वेगवेगळ्या कमिट्यामध्ये त्याला मान्यता घ्यावी लागते. MWRRमध्ये नवीन एक प्राधिकरण स्थापन केलेलं आहे, त्यांची मान्यता लागते. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या मान्यतेच्या ह्याच्यावर अपेक्षेवर आपण त्याला पुढं न्यावं. मी आज संध्याकाळी मुंबईमध्ये गेल्यानंतर पुन्हा त्या बाबतीमध्ये लक्ष घालतो. आपण काही काळजी त्या ठिकाणी करू नका, कारण आम्ही वचनपूर्तीचं काम करणारे राज्यकर्ते आहेत. बोलेल तसे आम्ही चालणार आहेत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ह्या विचाराने आम्ही पुढे चाललेलो आहे. आज आम्ही हायब्रिड अॅन्युटी अंतर्गत मंजूर रस्त्याचं भूमिपूजन केलं, ज्याचा उल्लेख मगाशी स्वतः श्रीमंतींनी पण केला, माणिकरावांनी पण केला. जवळपास 940 कोटीचा रस्ता, 7 मीटर कॉन्क्रिटीकरण, साईडला पुन्हा साईड पट्ट्या, त्याच्यामध्ये 148 किलोमीटर त्याची लांबी आणि लासलगाव ते इगतपुरी एवढ्या लांबीचा रस्ता. अनेक विधानसभा मतदारसंघातनं माझ्या नाशिक जिल्ह्याच्या जाणारा हा रस्ता, ह्याची खऱ्या अर्थाने गरज होते. काम मोठं होतं, परंतु माणिकरावांची चिकाटी असल्यामुळं माणिकरावांनी सांगितलं वाटेल ते झालं तरी चालेल. मी खोटं नाही सांगत सिन्नरकरांनो, मी एकेका आमदाराला सांगितलं होतं 150 ते 200 कोटीपर्यंतचं काम द्या. या पट्ट्यांनी 940 कोटीचं काम दिलं. म्हणजे 5 आमदाराचं काम एकाकडनं चाललं. बाकीच्यांना काय सांगू. परंतु शेवटी ठीक आहे, माझ्या जनतेचा फायदा होतो, माझ्या सिन्नरकरांचा फायदा होतो, माझ्या माय माऊलीचा फायदा होतो, माझे तरुणी ज्यावेळेस कॉलेजला जातात, इतर कामाला जातात, त्यांचा फायदा होतो. म्हणून आपण ते काम देखील आता निराळं केलं आहे. आज 5 कोटी रुपयाचं सोमठाण्याचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं पण आपण उद्घाटन केलं आणि 5 कोटीचं शेतकरी थेट ग्राहक अशा पद्धतीनं बाजाराचं पण उद्घाटन. यामध्ये काय, माझ्या शेतकऱ्यांनी माल पिकवलेल्यानंतर त्या मालावर प्रक्रिया करायची आणि डायरेक्ट ग्राहकाला तो द्यायचा. मध्यस्थी जे काही करतात, दलाली जे काढतात, दलाली काढल्यामुळे आणखीन तो दर वाढतो. त्यापेक्षा ग्राहकालाही परवडणारा दर मिळावा आणि उत्पादकालाही माझ्या परवडणारा दर मिळावा, ही त्याच्या पाठीमागची संकल्पना आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगत होतो की लोकसभेला जे काही घडलं त्याच्यातनं ते आरक्षणाचं घडलं, ते लोकांना खरं वाटलं. मी सांगून दबायचो महाराष्ट्रात, अरे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कुणी मायेचा लाल बदलू शकत नाही. परंतु आमचं कुणी ऐकलं नाही, त्यांचं खरं वाटलं. आज आम्ही संविधानाचा आदरच करतोय, कालही करत होतोय, आजही करतोय, मरेपर्यंत करणार, पुढं जितके दिवस पृथ्वी अस्तित्वात असेल तोपर्यंत चालू राहणार. ह्या गोष्टीचा विचार तुम्ही करा. एवढ्यावरच नाही, आपल्या इथं नाशिक नगर, त्याच्यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी खूप आहे. आणि नेमकं ती निर्यात बंदी केली, आमचे कांद्याचे भाव घसरले. कित्येकदा माझे शेतकरी काहींना कांदा फेकून मारले, काहींनी माळा घालून विधिमंडळामध्ये आंदोलन केली, बरंच काही केलं, रस्ते बंद केले, त्याच्यामध्ये बाजार बंद पाडले, पण त्याच्यातनं मार्ग निघेना. ह्यावेळेस मात्र आम्ही पंतप्रधानांना सांगितलं, अमित भाईंना,
की आता ह्याच्यात बदल झाला पाहिजे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता आम्ही बंदी उठवतो. कारण त्यांना ग्राहकाचा पण विचार करायचा असतो आणि उत्पादकाचाही विचार करायचा असतो. बंदी उठवली. आता कांद्याचे भाव बरे आहेत की नाही? आहेत. टोमॅटोचे भाव बरे आहेत की नाही? भाजीपाल्याचे भाव बरे आहेत. काही ठिकाणी माझ्या जास्तीचा पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते मला माहिती आहे. मित्रांनो, तुम्ही पण शेतकरी आहे, मी पण शेतकरी आहे, माणूकराव पण शेतकरी आहे. आपण सगळी आपली जातच शेतकऱ्याची आहे. आणि त्याकरता SDRF NDRFमधनं ते मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आहेत अंमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, त्यांना केंद्रातनं निधी आणायला लावला. केंद्र आपल्या विचाराचं असल्यामुळे त्यांनी जास्तीचा निधी दिला. त्याचा उपयोग माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या बळीराजाला आम्ही त्या ठिकाणी करतोय. हे एक चांगलं काम आहे. 1 रुपयात पीक विमा, त्याच्याबद्दल तक्रारी आहेत. कृषी मंत्री आमचे शिवराज सिंह चौहान 18 वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे गेलो. धनंजय मुंडेंना घेऊन गेलो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं की बाबा ही काही वेळेस 1 रुपयात जरी बाकीचे पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार माझ्या बळीराजाचे भरत असतील तरी देखील माझ्या ह्या विमा कंपन्या फार त्रास देतात. त्याकरता काही बदल केला पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे. त्या संदर्भामध्ये माझ्या शेतकऱ्याला जिथं जिथं मदत करता येईल ती मदत करण्याचा आमचा सगळ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे. हे सगळं करत असताना मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, 2 दिवसांनीच दसरा, उद्याच दसरा आहे. राज्यात नवरात्र उत्सवाची धूम राज्यात आणि पण देशात पण त्या ठिकाणी सुरू आहे. आणि उद्या दसरा, नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपण स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा जागर करतो. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आणि म्हणून ह्या नवरात्र उत्सवाच्या पण आणि उद्याचा विजयादशमी, दसरा ह्याच्या पण मी आपल्याला खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो. हे नवीन येणारं वर्ष माझ्या सिन्नरकरांना, माझ्या निफाडकरांना, माझ्या इगतपुरीकरांना, माझ्या तमाम येवला असेल, नांदगाव असेल, सगळ्या भागाला, दिंडोरी असेल, त्या सगळ्या भागाला, सगळ्या महाराष्ट्राला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जाव अशा पद्धतीनं मी वणीच्या सप्तशृंगी मातेच्या चरणी प्रार्थना करतो, तिला वंदन देखील करतो. मित्रांनो, एकंदरीतच आम्हाला पण काम करत असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टी करायच्यात, ज्याचा उल्लेख मगाशी माणिकरावांनी केला. नदी जोड प्रकल्प, गारगाई, पिंजाळ, एकदरे, गोदावरी आणि देव ह्या सगळ्या नद्या एकमेकाला जोडून अनेकदा नद्यांचं प्रचंड पाणी वाहून जातं समुद्राला आणि त्याचा उपयोग नेमका पावसाळा गेल्यानंतर आम्हाला उन्हाळ्यात त्याचा फटका बसतो. आणि म्हणून नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्याच्यातनं जसं आपण पश्चिमेकडे पडणारं पाणी पूर्वेकडं त्या ठिकाणी वळवलं आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या साधण्याचा आपण प्रयत्न केला. मधी छगन भुजबळांनी पण त्याचं जलपूजन केलं. ते मध्ये आमचा हाही प्रयत्न आहे की पुढं नाथसागर भरावा, तिकडं खाली माजलगाव, येलदरी, मांजरा, निम्न तेरणा, त्याच्यामध्ये सिद्धेश्वर ही देखील धरणं त्या ठिकाणी भरली पाहिजेत. माणसं कर्तृत्वान आहेत, माणसं हुशार आहेत, परंतु माणसाला त्याच्या काळ्या आईची सेवा करण्याच्या करता 12 महिने पाणी मिळालं पाहिजे. आणि त्याकरता सातत्याने करोडो रुपये आम्ही खर्च करतोय. उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सिन्नरकरांनो, केंद्रात ज्यांचं सरकार आलं त्यांच्या विचाराचं सरकार हे महाराष्ट्रात आलं पाहिजे. म्हणजेच आमचं महायुतीचं आलं पाहिजे. म्हणजे आम्ही केंद्रामध्ये जाऊन अर्थमंत्र्यांना, पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना सांगू, आता तुमच्या विचाराचं सरकार आलंय, आम्हाला इथं निधी पाहिजे. आज आम्हाला नदीजोड कार्यक्रम करायचा आहे, हजारो कोटी रुपये लागत आहेत. जरी नोटा छापायचा कारखाना माझ्या नाशिकला असला तरी अधिकार केंद्राचा आहे, आपला नाही आहे. त्याच्यामुळं केंद्राला सांगून आपल्या इथं नॅशनल हायवेच्या करता, वंदे भारत ट्रेनच्या करता, वेगवेगळ्या प्रकारची बंदरं करण्याकरता, वेगवेगळ्या प्रकारचे विमानतळं करण्याच्या करता, नाईट लँडिंग करण्याच्या करता, उद्योगधंदे उभे करण्याच्या करता, अशा अनेक कामांच्या करता पैसा लागतो. केंद्राची मदत असेल
तर 0.5% व्याजाने जपान गव्हर्नमेंट पैसा देतं, कमी टक्के व्याजाने जागतिक बँक पैसे देतं आणि ते पैसे आणून वेळेला महत्त्व आहे. उद्याच्याला काही कामं आज करायची म्हटलं तर ती 1 लाख कोटीला होत असतील तर 5 वर्षांनी ती कामं 2 लाख कोटीला पोहोचतात. त्यापेक्षा 1% व्याजाने पैसे आणले, 0.5% व्याजाने पैसे आले, व्याज होऊन किती होणार आहे, त्याच्यामध्ये अतिशय कमी होणार आहे आणि आपलं सगळ्यांचा फायदा होणार आहे. जसं आपण सगळे शेतकरी बांधव वापसा उडायच्या आत आपल्याला पेरणी करावी लागती तर ते उगवतंय, तशाच पद्धतीनं हे काम आहे. आणि म्हणून आता उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. गेल्या 5 वर्षामध्ये मला माणिकरावांना, आमचा दिलीप बनकर असेल, भुजबळ साहेब असतील, सरोजिनी अहिर असेल, त्याच्यामध्ये आमचा नरहरी झिरवळ असेल, हे सगळे जे काही आमदार तुम्ही आम्हाला निवडून दिले, नितीन पवार असेल, ह्या सगळ्यांना 1 वर्ष करोनात गेलं. का तर जगच बंद झालेलं होतं, लॉकडाऊन होतं, सगळं ठप्प झालेलं होतं. माणसं कितीतरी जीवाभावाची आपल्याला सोडून गेली. काय काळ होता जरा आठवा. तो 1 वर्ष वाया गेलं. 1 वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये बसलो, त्याच्यावर ते दुसरं वर्ष वाया गेलं. आणि त्याकरता मगाशी बोलत असताना जसं माणिकरावांनी काही उदाहरणं दिली, आमच्या सीमंतीने काही उदाहरणं दिली, सत्ता ही जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता राबवायची असते. आम्ही काही स्वतःच्या स्वार्थाकरता तिथं गेलो नाही. आम्ही लाल ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. पण आपल्याला जर आम्ही सरकारमध्ये नसतो तर 940 कोटीचा रस्ता माणिकरावांच्या आग्रहाखातर झाला असता. त्याच्यामध्ये बंदिस्त पूर कालव्याच्या संदर्भातलं काम झालं असतं. त्याच्यामध्ये नदीजोड प्रकल्प जो आपल्याला काही हजारो कोटीचा करायचा आहे त्याला आपल्याला पुढे नेता आलं असतं. त्याच्या संदर्भातले प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील, ती कामं आपल्याला करता आली असती, नसती आली. पण तुमचा आमदार धडाकेबाज आमदार असल्यामुळं तो आमदार त्या ठिकाणी तुम्हाला मिळाला आहे. तुम्ही भाग्यवान आहात. सिन्नर मतदारसंघाच्या विकासासाठी माणिकराव कोकाटे सातत्याने धडपडत असतात, काम करत असतात. सिन्नरच्या मतदारसंघाच्या सिंचनाचा, रोजगाराचा, रस्त्यांचा, पाण्याचा आणि इथं चांगल्या चांगल्या इमारती माझ्या सिन्नर शहरामध्ये व्हाव्यात. बस स्थानक असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय इमारती असतील, वेगवेगळ्या प्रकारे हॉस्पिटल असेल, नगरपालिकेची इमारत असेल, किती चांगल्या चांगल्या इमारती आहेत. इतर तालुक्यामध्ये जावं बरं, तशा इमारती आहे का? तशा नाही आहे. अरे आमदाराच्या अंगामध्ये धमक आणि ताकद असावी लागते, त्यावेळेस अशा प्रकारच्या इमारती उभ्या राहतात. आणि तो धडाकेबाज आमदार तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. सिन्नरच्या ह्या सगळ्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा हा आपला आमदार. माणिकरावांचा मनाचा मोठेपणा आहे. त्यांनी मला इथं उभं करण्याच्या करता त्या ठिकाणी विचारलं. मला अनेक ठिकाणी लोक बोलवतात, परंतु शेवटी बारामतीकरांनी परवा गाडी चालवली. म्हणले आज जाऊनच देत नाही, इथंच मरतो, इथं फॉर्म भरणार असेल तर सोडतो. शेवटी बारामती माझे, मी बारामतीचा आहे. तुमचं जसं सिन्नरचा परिवार, माणिकरावचा परिवार, तुमचा सगळा एक परिवार आहे, तशा पद्धतीनं माझाही बारामतीचा एक परिवार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या घरट्यामध्ये जाऊन तिथं थांबतो. तुम्ही तुमच्या माणिकरावला चांगल्या मताधिक्याने विजयी करा. फार तर आपण स्पर्धा लावू की माणिकराव जास्त मताने निवडून येत आहेत का बारामतीचा आमदार जास्त मताने निवडून येतो. लावले पट्ट्यानी कुस्ती लावली. चला कोण चितपट बघू. इथं ओरडून नाही, तिथं बटणं दाबावी लागतात. बटणं इथं काय लय ओरडा. ठीक आहे, तुम्ही निवडून द्या, बाकीच्या माझ्यावर सोपा, असं सांगतोय. त्याच्यामध्ये आज कोकाटे साहेबांना त्यांची लेख सीमंतीने देखील चांगली साथ देते. गेल्या काही दिवसापासून आपल्या सिन्नरच्या विविध प्रश्नांच्यासाठी तिचाही पुढाकार त्या ठिकाणी असतो. सिन्नरकरांची लेख राजकीय सामाजिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीचं काम करते आणि याचा मला पण विशेष आनंद आहे, समाधान आहे. माझं स्वतःचं मत आहे, तरुणींनी त्या ठिकाणी राजकारणात, समाजकारणात पुढं आलं पाहिजे, हे मी सातत्याने सांगतो. मित्रांनो, 34 वर्षापूर्वी बारामतीकरांनी देशामध्ये पहिल्या क्रमांकाने लोकसभेला पाठवलं. त्यावेळेस मी पण तरुण होतो,
परंतु बघता बघता त्या गोष्टीला 35 वर्ष झाली. जसं तुमचा धंदा पाणी करत असताना तुमचा मुलगा मुलगी कर्तृत्वान पुढे आल्यानंतर तुम्ही हळूहळू तिच्या हातामध्ये किंवा त्याच्या हातामध्ये सूत्र देतात. ही दुनियाची रीत आहे, ही दुनियाची पद्धत आहे, परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे. त्याच्यामुळं ह्याही निवडणुकीमध्ये मी जसं महाराष्ट्राला सांगतोय की एकंदरीत मला ज्या जागा मिळणार आहेत, मला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, त्याच्यातल्या 10% जागा मी आमच्या अल्पसंख्याक समाजाला देणार आहे. त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी मी उभे करणार आहेत. त्याच्यामध्ये बाकीच्या ठिकाणी पण काही नवे चेहरे, काही जुने अनुभवी चेहरे, जुन्यांचा नव्यांचा व्यवस्थितपणे मिलाप करून ह्या राज्याचा सर्वांगीण विकास मला आणखीन जोमाने करायचा आहे. त्याकरता तुमचे आशीर्वाद, त्याकरता तुमचा भरभक्कम पाठिंबा हा आम्हाला पाहिजे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या करता माझ्या मागं माणिकराव इतके लागले. शेवटी 28 डिसेंबर 2023ला मी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकासाठी बैठक घेतली आणि 281 कोटी रुपयाच्या आराखड्याला मंजुरी दिली. अतिशय पर्यटन पण वाढणार आहे. पुढच्या पिढीला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंनी काय काम केलं हा इतिहास पण तरुणींना आणि पुढच्या पिढीला समजणार आहे. तिथलं पर्यटन स्थळ करत असताना कळसुबाई शिखरापर्यंत, त्या स्मारकापासून कळसुबाईचं शिखर तिथपर्यंत आम्ही रोपवेच्या कामाकरता केंद्र सरकारकडून पर्वतमाला योजनेतनं निधी आणण्याचं काम करतोय आणि त्याच्यातून आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणावर रोजगार पण होईल. सिद्धेश्वर धरण परिसराचं पण आम्ही सुशोभीकरण करतोय. वृंदावन बागेच्या धर्तीवर विकास करण्याच्या देखील आमची कल्पना आहे आणि हा सगळा प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पण पाठवलेला, लवकरच त्याला मंजूर मिळेल. कारण केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही ती काही काळजी करू नका. अशा पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो आहे. आज अलीकडच्या काळात माझ्या वेगवेगळ्या सभांना माझ्या मायमाऊली चांगल्या प्रकारची उपस्थिती दाखवतात. गेल्या काही आठवड्यात माझ्या मायमाऊलींनी भरभरून प्रेम, भरभरून माया भावाच्या नात्याने माझ्यासारख्याला दिली. मी अंतःकरणापासून महाराष्ट्रातल्या माझ्या मायमाऊलींच्या बहिणींचा ऋणी आहे. दरवर्षी राखी पौर्णिमेला प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते, पण तुम्ही तुमच्या या दादाला हजारो राख्या बांधून मला जगातील सर्वात भाग्यवान भाऊ आणि भाग्यशाली दादा बनवला. या वर्षीची राखी पौर्णिमा मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमाने आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाने माझी जबाबदारी आता मायमाऊलींनो लाख पटीनं वाढलेली आहे. तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तुम्हाला लाभ आणि लाभातनं बळ देण्यासाठी तुमचा दादा कुठं तसोभर देखील कमी पडणार नाही, हा माझा वादा आहे. जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत मी ह्या गोष्टी निभावणार. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त मी शब्दाचा पक्का आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. 3 महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस महायुतीच्या सरकारचा अर्थसंकल्प सादर केला, माझा 10वा अर्थसंकल्प होता. अनेकदा मला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली आणि मी त्यावेळेस माझा शेतकरी, माझा कष्टकरी, माझा युवा युवती आणि माझी मायमाऊली बहीण ह्या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवलं आणि योजना जाहीर केला. तुमचा हा दादा नुसत्याच योजनांच्या घोषणा त्यांनी केलेल्या नाही, योजनांची अंमलबजावणीसुद्धा केली. या सर्वांच्यामध्ये सगळ्यात महाराष्ट्रामध्ये जर लोकप्रिय झालेली जी कुठली योजना असेल तर लाडकी बहीण योजना. माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या मायमाऊली स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं करण्यासाठी, त्यांना स्वावलंबी बनवण्याच्यासाठी, त्यांना सबल करण्याच्यासाठी मी अर्थमंत्री म्हणून उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल त्या ठिकाणी ठरलेलं आहे. दुर्दैवाने आमचे विरोधक लाडकी बहीण योजनेच्या संबंधित माझ्या मायमाऊलींच्या मनामध्ये भ्रम पसरवतात. काही जण म्हणले कशाचा आहे, चुनावी जुमला आहे, काय नाही, नुसते फॉर्म भरायला देतील आणि म्हणतील आता आचारसंहिता लागली. जुलैमध्ये जाहीर केलं, ऑगस्टमध्ये योजना सुरू केली. ज्या मायमाऊलींनी जुलैमध्ये फॉर्म भरले, आमची जी नियम होते त्याच्यामध्ये बसले, त्यांना जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये दिले. मायमाऊलींना दिले की नाही? सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. त्याच्यानंतर सप्टेंबर महिना उजाडला.
सप्टेंबर महिन्यात 1,500 रुपये दिले. आता ऑक्टोबर महिना उजाडला. 2 दिवसापूर्वी आमची माझी लाडकी बहीण योजना महिला बाल विकास खात्याच्या मंत्री आमची मुलगी आदिती तटकरे तिच्या नेतृत्वाखाली तिच्या मार्गदर्शनाखाली चाललेली आहे. आदितीला सांगितलं 2 महिन्याचे किती पैसे लागणार आहेत. ते म्हणले दादा 7,500 कोटी रुपये लागतील. त्याच्यामध्ये माझा ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना मी मागच्या वेळेस आमच्या महायुतीच्या सरकारने तुम्हाला भाऊबीज रक्षाबंधनाची ओवाळणी दिली. हे विरोधक म्हणले अरे आता पैसे दिले घ्या काढून नाही तर परत घेतील. अरे शाण्यांनो, माय माऊलींना बहिणीला रक्षाबंधनाच्या वेळेस ओवाळणी दिल्यानंतर भाऊ कधी माघार घेतो का रे? तुला काय लाज लज्जा आहे का नाही? काही खोटं सांगतो. आज आमच्या माय माऊलींची ओवाळणी आम्ही दिली. आता भाऊबीज आहे कधी नोव्हेंबरमध्ये. मी म्हटलं विचार केला की आचारसंहिता लागली की पुन्हा कोणीतरी खोडा घालेल. बघा आचारसंहिता लागली आणि पैसे वाटत आहेत. म्हणून ऑक्टोबरमध्येच 2 दिवसापूर्वीच माझ्या मायमाऊलींना 3,000 रुपये डायरेक्ट अकाउंटला टाकून दिले. पैसे आले की नाही? हात वर करा. तेव्हा का पैसे आले? बापड्यांनो पैसे आले बहिणींना. अरे धमक आणि ताकद असावी लागती. येड्या गबाळाचं काम नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीनं काही माझ्या मायमाऊलींना तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 4,500 रुपये दिले, कारण त्यांचे फॉर्म जरा उशीर आले. अशा पद्धतीनं आमच्या बहिणींना आम्हाला सक्षम करायचं आहे. त्याच्यामध्ये ती तिला पाहिजे ते खर्च करेल. इतके दिवस ती राबती, वर्षानुवर्ष राबती, खुरपणीला जाती, धुणं भांडी धुती, त्याच्यामध्ये झाडू पोतना करती, स्वयंपाक करती, त्याच्या संदर्भात काचा गोळा करती, कचरा गोळा करती, पडेल ते काम करती. सकाळी घरी पहिलं तिनंच उठायचं आणि मग बापड्यांनी उठायचं, आणि रात्री झोपताना तिनंच शेवट झोपायचं, कवाडं पण तिनंच लावायची. ही अवस्था आहे माझ्या बहिणींची आहे, माझ्या मायमाऊलींची. कधी कुणी विचार केला की तिलाही मन आहे, तिलाही काहीतरी घ्यावंसं वाटतं? कधी सिन्नरच्या बाजारामध्ये गेली, कधी त्या ठिकाणी येवल्याच्या बाजारामध्ये नांदगावला कुठं गेली, कुठं माझ्या दिंडोरीला गेली, नाशिकला गेली, मुंबईला गेली, तिला वाटत नाही की कुठंतरी काहीतरी घ्यावं? आता तर आम्ही त्यांना फिरण्याकरता आणखीन सवलत दिली. त्यांना तिकीट अर्धच करून टाकले एस टीचं. माझी बापड्यांनो तुम्हाला विनंती आहे, सिन्नरमधनं काही शहरामध्ये कुठलं काही काम असेल तर बायकोला पाठवा. 50% तिकीट वागतंय. तुम्हाला 100% लागतील पैसे, तिला 50%च लागतील. ती तिचं काम करून वेळेत परत येईल. तुम्ही गेला तर ह्याचं काय झालं? आज माणिकरावनी कुठला कोट घातला होता रे? आणि अजित पवार असं कसं काय बोलला? आणि नितीश कुमारने असं कसं काय केलं? अरे हरियाणाचा निकाल असा कसं काय लागला र? अरे काय घेणे देणे आपलं आपलं बघा ना. ह्याला तिकीट मिळेल का? आता इगतपुरीला कोणाला तिकीट मिळेल? हिरामणला मिळेल का झोल्याला मिळेल का गावीत बाईला मिळेल? अरे काय करायचं, आपला आपला प्रपंच बघा बाबांनो. त्याला जे अशी गप्पा हाणतात ना, त्यांच्या रानात बघितलं की ह्या कटावरून त्या कटाला दिसते काँग्रेसच सगळा. गाजर गवत. धंदा पाणी करा. एवढं पाणी आणलंय, आता पाणीदार तुम्ही सगळे व्हा. मस्तपैकी काळ्याची सेवा करा. तुमच्या पिकांना चांगला दर देण्याची जबाबदारी आम्हा लोकांची. आम्ही वाटेल ते करू, परंतु तुम्हाला कुठंतरी कमी पैसे तुमच्या मालाला मिळतील असं आम्ही होऊन देणार नाही. कारण आम्हाला समाजाचं भलं करायचं आहे, माझ्या शेतकऱ्याचं भलं करायचं आहे. आणि म्हणून माझ्या मायमाऊलींनो, आता तुमच्या मनाला मुरड घालू नका. बाजारात गेल्यावर जे तुम्हाला पाहिजे ते घ्या. काही माझ्या मायमाऊली म्हणतात दादा मी मला लुगडं घेतलं. काही जण म्हणतात मी त्या ठिकाणी बीपीच्या गोळ्या मला कमी पडल्या होत्या, त्या बीपीच्या गोळ्या आणल्या. काही म्हणतात शिलाई मशीन घेतलं आणि त्याच्यातनं आता शिलाई करायला लागले, अधिक पैसे मी मिळवायला लागले. काही म्हणले मी राख्या तयार केल्या, राख्या विकल्या. साधारण जे सण येतात त्या सणाला जे लागतं, जसं आता गुढीपाडवा समजा आला पुढं मार्चमध्ये, तर गुढीपाडव्याला आपण मोठी गुढी उभी करतो, त्याच्यामध्ये मस्तपैकी वर तांब्या लावतो, साडी लावतो, गुढी त्याला बांधतो, सगळं काही करतो. आता शहरी भागामध्ये गुढ्या उभ्या करण्यासारखी परिस्थिती राहिली नाही.
त्याच्यामुळं अशा छोट्या छोट्या गुढ्या देतात. किंवा बैलपोळा आता परवा भाद्रपदातला झाला, त्याच्या आधी श्रावणातला झाला. आता कुठं बैल राहिली? आता लोकांच्याकडे छोटे मोठे मधले ट्रॅक्टर आलेले आहेत. त्याच्यामुळे बैलगाडी पोळ्याच्या निमित्तानं बैल जोड्या त्या करतात आणि त्या विकतात. फक्त मायमाऊलींनो डोकं चालवा की आपण ह्याच्यातनं काय करायचं आहे. तुम्ही हुशार आहात, तुम्ही अतिशय कर्तृत्वान, पण तुमच्याकडं इतके दिवस आर्थिक बाबतीमध्ये सबल करण्याच्या करता आमचं दुर्लक्ष झालं. ते लक्ष आता आम्ही त्या ठिकाणी देतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, विरोधक कोर्टात गेले ते बंद पाडायला, त्यांनी आता केस लावली. घाबरू नका. तुम्हाला परत आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे. महायुतीचं सरकार आणण्याच्या करता सिन्नरला घड्याळाचं चिन्ह घेऊन आपला उमेदवार उभा राहणार आहे. घड्याळाचं बटन दाबा. आमच्या सगळीकडं त्या ठिकाणी उमेदवार येतील. जिथं धनुष्यबाणाची खूण असेल तिथं धनुष्यबाण दाबा, जिथं कमळाची खूण असेल तिथं कमळ दाबा. ही आमची महायुती आहे. सगळे आम्ही निवडून आलो की पुढं 5 वर्ष तुमची योजना चालू. कोण मायचा लाल बंद करणार नाही. हे शाणे बंद करायला निघालेत, त्यांना संधीच द्यायची नाही. ते तुमच्या हातात आहे. बटन कुठलं दाबायचं त्याच्यावर तुमची योजना चालू राहणार का बंद होणार हे ठरणार आहे. हे मायमाऊलींनो लक्षात ठेवा. मग विरोधकांनी काय काढलं? अरे म्हणले नुसती लाडकी बहीण बहीण बहीण, भावाचं तर काहीच नाही. अरे पट्ट्यांनो, भावाकडे पण लक्ष आहे. त्याच्यामध्ये आज आम्ही 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर ह्याची बिलं 0 करून टाकली. माझ्या शेतकऱ्याला त्रास होतो, वीज कनेक्शन तोडतात, त्याला मग त्या ठिकाणी कधी कधी आकडे टाकावे लागतात. तो गुन्हा आहे, पण काय करणार? पीक जाळायला लागल्यानंतर आकडा टाकावा लागतोय, ते चुकीचं आहे. नाहीतर म्हणतील अजित पवारनी आकड्याचं समर्थन केलं. ब्रेकिंग न्यूज. तसं तुम्ही खाली बसा रे, माझ्या मागच्या भावांना दिसत नाही. तुम्ही त्या खुर्च्यावर बसा. तुम्हाला बंद करायचं असेल तर उठा, चालू करायचं असेल तर उठा, तोपर्यंत बसा. त्यामध्ये 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर. आता इथं आपल्या सिन्नरचा आहे पठ्या, आमचा शरद गव्हाणे. कुठे रे शरद? कुठं आहे? इकडे ये ना. हे कुणाचं नाव आहे? हा, तुझी हॉर्सपॉवर आहे 5, बरोबर आहे. तुला लाईटचं बिल आलं होतं 11,050. तुझं बिल आम्ही भरलं 11,050. तुला आता 00. किती आलंय? जाण तू 00. हे ॲज अ बिल. आम्ही जसं बोलतो तसं करतो. ही शेतकरी, हे त्याचं बिल, हे धर. आता दुसरा दुलाजी थोरात, त्याची हॉर्सपॉवर 3 आहे. तुझं बघ आता दुलाजी 6,630 रुपये बिल. महाराष्ट्र शासनाने भरलेली रक्कम 6,630. ग्राहकांनी भरायची रक्कम 0. तर पोट जरा कमी करा, शेती जोरात कर. तू घाबरू नको, माझाही आहे, आपण सारखेच आहोत. आपला जनार्दन थोरात, थोरात साहेब या इकडं. त्यांचं बिल आहे 5 HP चं 3,696. महाराष्ट्र शासनाने भरलं 3,696. ग्राहकांनी भरायचं 00. बाबांनो, तुम्ही शेतकरी आहात, माझ्या पण मोटर आहेत, तुमच्याही मोटर आहेत. तुम्ही 5, 3 आणि 7.5. माझी 10ची आहे, त्याच्यामुळे माझं नाही बसलं. पण माझ्या 5च्या 2 होत्या त्या बसल्या. मित्रांनो, त्याच्यामध्ये आम्ही हे शेतकऱ्याचे 44 लाख शेतकऱ्यांचे 15,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं भरतो. माझ्या मायमाऊलींच्या करता 46,000 कोटी रुपये 2,40,40,00,000 महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवतो. मध्यस्थी नाही, डायरेक्ट अकाउंटला. भ्रष्टाचार नाही. बिल पण डायरेक्ट 0चं त्यांच्या हातात. कुठं मध्ये पैशाला काहीतरी लिकेजेस झालं नाही. अशा पद्धतीनं पारदर्शक कारभार आमचा चाललेला आहे. आणि म्हणून एवढंच नाही, बहिणींना दिलं 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री. गरिबाच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण फ्री. माझ्या भावांना, माझ्या बांधवांना हॉर्सपॉवर तर 3, 5, 7.5 ते मोफत केलं. पुढेही आपल्याला मोफत ठेवायचं आहे.
आता गाईचा दुधाचा दर 1 ऑक्टोबरपासून 7 रुपये इन्सेंटिव्ह, तुम्हाला डेअरी देते 28 रुपये, आम्ही त्याच्यात 7 रुपये घालणार, 35 रुपये दर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला. फक्त अट एवढीच, गाईच्या सडातनं जसंच्या तसं दूध तिकडं आणून घालायचं. काय मध्ये युरिया पाणी फिणी काय 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 घालायचं नाही. कारण कोणतरी कच्चे बच्चे ती पुण्यात मुंबईत ते दूध पितात. तुम्ही कोरं दूध द्या, आम्ही त्याला योग्य भाव देऊ. ती जबाबदारी आपली. तुमच्या कष्टाचं चीज करणं पाहिजे, तुमचा घाम आहे त्या घामाचा दाब मिळालं पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. त्याबद्दल तुम्ही काही काळजी त्या ठिकाणी करू नका. परंतु हे सगळं करत असताना येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील दिशाभूल करण्याचं काम हे विरोधक करतायत, आरोप करतायत, मला तर बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. मी त्याच्याबद्दल काही बोलतच नाही, आपण काही चुकीचं केलेलंच नाही. त्याच्यामुळं हे असले वेगवेगळ्या हल्ल्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मला एवढंच सांगायचं आहे, मला माझ्या महाराष्ट्रातील करोडो महिलांच्या स्वप्नांसाठी आणि त्यांच्या मुलामुलींच्या भविष्याच्यासाठी लाडकी बहीण योजना एक आधार बनत चाललेली आहे. आणि याचा मला माझ्या सगळ्या आमदारांना, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आनंद आहे. म्हणून विरोधकांना माझी हात जोडून विनंती आहे की मला जी शिवीगाळ करायची ती करा, तो तुमचं तुम्ही निश्चित करत राहा, त्याबद्दल माझ्या अंगाला काही भोकं पडत नाही. पण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून करोडो कुटुंबांचं स्वप्न जोडलं गेलंय. कृपया या योजनेच्या संदर्भात खोटी माहिती पसरून त्या स्वप्नांची राख रांगोळी करू नका. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातील माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी ही योजना बंद करण्याचं स्वप्न बघणाऱ्या विरोधकांना येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकवतील. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादासाठी आम्ही तुमच्या मागं कायम उभं राहणार आहेत, ही खात्री आणि हा शब्द देखील मी आपल्या सगळ्या माझ्या मायमाऊलींना ह्या निमित्तानं देतो. इतर पण अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. सिन्नरकरांच्या कपाळावर दुष्काळाचा कलंक होता. स्वर्गीय सूर्यभान गडाख असतील किंवा अनेक आमदारांनी, मी सगळ्यांची नावं घेत नाही, तुकाराम दिघोळे असतील, त्याच्यामध्ये सूर्यभान गडाख साहेब असतील, माणिकराव कोकाटे असतील, अनेक आमदारांनी आपापल्या परीनं काम करण्याचा प्रयत्न केला. पण दमणगंगा, एकदरे, गोदावरी नदीजोड प्रकल्प राबवण्याच्या करता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. दमणगंगा, एकदरे, गोदावरी नदीजोड प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेण्यासाठी आपल्या स्तरावरून सविस्तर प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. आणि ह्या पद्धतीनं आपल्याला ह्याच्यातनं जवळपास तुम्हाला माहिती आहे 21,000 हेक्टर म्हणजे 20 दुने 40 आणि 10 50 52,500 एकर जमीन ह्याच्यातनं सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न हा माणिकराव कोकाट्यांचा चाललेला आहे. माझ्या सिन्नर तालुक्याचा कलंकट, टंचाईचा, दुष्काळाचा पुसण्याच्या संदर्भात त्यांनी मनाशी ठाण बांधलेली आहे. आणि त्याचबरोबर पाण्याचा उपयोग माझ्या सिन्नरच्या MIDCला देखील होणार आहे. त्यामुळे आपल्या सिन्नर MIDCमध्ये नवीन प्रकल्प यायला देखील ह्याच्यातनं मदत होणार आहे. असं हे सगळं एकमेकाशी जुळलेलं काम आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की खूप काही चांगल्या योजना आमच्या आहेत. मी तुम्हाला अजून तासभर बोलून पण होऊ नये. आणि मी काढलाय फ्याटा, मला काही लागना, ही टोप्या घातल्यात त्यांना लागना, परंतु बिन टोप्यावाले लईच तापायला लागले. त्याच्यामुळं मी जास्त बोलत नाही. मी अजून एकदा निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतर सिन्नरकरांनो सभेला येईल. पण माझी विनंती आहे, या नाशिकनं मला नेहमीच चांगले आमदार निवडून दिलेत, भरपूर राष्ट्रवादीचे आमदार निवडून दिलेत, त्याच्यात भरच घालण्याचं काम करा. आम्ही कामाची माणसं आहेत, आम्ही बिनकामाची माणसं नाही. आम्ही सकाळी लवकर उठून कामाला लागतो, रात्री उशिरापर्यंत काम करतो. कामाचा ध्यास आम्ही घेतलेला आहे. आम्ही जे काही करतोय ते महाराष्ट्रात सर्वदूर सगळीकडे व्हावं ही आमची भावना आहे. आणि त्याच्यातनंच ह्या वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. तुम्ही काळजी करू नका. ह्या महाराष्ट्र राज्याला देशामध्ये सर्व क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचं राज्य करण्याच्या करता शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याला फक्त आशीर्वाद द्या. कुठेही आपसामध्ये काही वाद असतील तर ते वाद इथं आणू नका. ही आपल्या विधानसभेची निवडणूक आहे.
ही आपल्या दृष्टीने महत्त्वाची निवडणूक आहे. आपलं पुढं सगळं कल्याण आपल्याला करून घ्यायचं आहे. आता सगळी सुरुवात झालेली आहे. तुम्ही 5 वर्ष द्या. मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत जेवढे आमदार निवडून गेले, कुठल्याही आमदाराचं मला नाव घ्यायचं नाही, परंतु त्यांच्यापेक्षा उद्याची 5 वर्षाची कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराची इथली सगळ्यात उजवी असेल. त्या कामाला अर्थमंत्री म्हणून हा अजित पवार कुठं कमी निधी पडू देणार नाही, हा शब्द देतो. आणि माऊलींनो, माझ्या सगळ्या बांधवांनो, आपल्याला नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.